आदर्श नगरसेवक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. काय आपल्या भावना आहेत? बदलापूर पत्रकार संघ यांच्या वतीने आज या बदलापूर शहरामध्ये पुस्तक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि खास त्या निमित्ताने या कार्यक्रम प्रसंगी या मुरबाड मतदारसंघाचे आमदार किसन कचोरे साहेब, तसेच या शहराच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा रुचिताताई घोरपडे, या शहराचे मुख्याधिकारी गायकवाड साहेब, सर्वच आमचे नगरसेवक, सभापती आणि कार्यकार आणि खास करून पुस्तक वाचक जे प्रेमी आहेत त्यांची आज लक्षणीय उपस्थिती होती. खरं तर पत्रकार संघाचे मी आभार यासाठी मानेन की त्यांच्या वतीने आज माझ्या आयुष्यामध्ये अतिशय आनंदाचा दिवस तो यासाठीच की त्यांच्या वतीने आज मला आदर्श नगरसेवक म्हणून हा पुरस्कार देण्यात आला होता. खरं तर आपण ही केलेल्या कामाची एक पोचपावती असते, परंतु आपण केलेल्या कामाचं कोणीतरी कौतुक करावं, कोणीतरी त्याची दखल घ्यावी आणि ही दखल जर पत्रकार संघाने जर घेतली आणि नक्कीच माझ्यासाठी हा आनंदाचा दिवस आहे. म्हणजे जेणेकरून आम्ही जे केलेले कार्य आहे यासाठी आम्हाला नवीन कार्यासाठी ही खऱ्या अर्थाने ही त्या ठिकाणी एक ऊर्जा मिळत असते. आणि आज नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आणि त्या निमित्ताने आज आमचं या ठिकाणी जे सन्मान केला, मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. केलेल्या कामाचं चीज आहे आणि भविष्यातील करणाऱ्या कामासाठी ही ऊर्जा असणार आहे. आणि आमदार कचोरे साहेब आणि मुख्याधिकारी साहेब गायकवाड साहेब यांच्या वतीने, यांच्या हस्ते आणि पत्रकार संघाच्या वतीने आज जो सन्मान मिळाला, पुनश्च मी त्यांचा आभार मानेन. आणि या ठिकाणी पुस्तक महोत्सव सुद्धा आयोजित केलेला आहे, तर काय आवाहन कराल इथल्या वाचकांना? खरं तर वाचाल तर शिकाल अशा अनेक साऱ्या आपल्या पुस्तकांच्या बद्दल आपल्या भावना असतात, अनेक साऱ्या म्हणी आहेत. आपल्या बदलापूर शहर एक सांस्कृतिक शहर आहे आणि बदलापूर शहर महापुरुषांच्या वारसाने चालणारं एक शहर आहे. कारण की या शहराला छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. त्यामुळे नक्कीच महापुरुषांचा हा वारसा या ठिकाणी आपल्याला बदलापूर शहराला लाभलेला आहे. आपण जे बघत असतो की व्हॉट्सअपवर येणारे मेसेज, आजकाल असं जमाना आलेला आहे, युग आलेलं आहे की व्हॉट्सअपवर हे सगळं आधारित सगळं चालू असतं की जे मेसेज येतील ते. पण खऱ्या अर्थाने माणसाने ही जी पुस्तकं आहेत ही खऱ्या अर्थाने वाचली पाहिजेत. आणि पुस्तकप्रेमींसाठी मी एक खरा पुस्तकप्रेमी आहे आणि पुस्तकप्रेमींसाठी एक पर्वणी आमच्यासाठी, आणि ही पर्वणी आमच्यासाठी उपलब्ध करून दिली पत्रकार महासंघाने. आणि खरोखरच दरवेळेस आपला या ठिकाणी रेकॉर्ड होतं, 1,00,000 पुस्तकांची विक्री झाली, मागील वर्षी 1.5 लाखांची झाली. मी तर यावेळेस म्हणेन की कमीत कमी 2 ते 2.5 लाख पुस्तकांची या ठिकाणी विक्री होणार आणि त्यामध्ये आमचा सिंहासने नक्कीच खारीचा वाटा असेल. आणि आम्ही ज्यावेळेस लोकप्रतिनिधी म्हणून कोणाचा वाढदिवस असेल किंवा काही असेल तर त्या ठिकाणी पुष्पगुच्छ वगैरे न देता त्या ठिकाणी त्याला जर पुस्तक जर आवर्जून भेट दिली तर नक्कीच काहीतरी विचारांमध्ये काहीतरी बदल होऊ शकतो. आणि जे मिळणारं पुस्तक आहे ते त्याचे वाचलं तर नक्की आपल्या ज्ञानामध्ये भर पडते. आपण असेल, तरुण असेल किंवा बालक असतील, सर्वांनी पुस्तकाचं वाचन हे केलंच पाहिजे. म्हणून म्हटलं की वाचाल तर शिकाल. त्यामुळे मी पुस्तकांची स्वतः जाऊन या ठिकाणी खरेदी करणार आहे. आणि यासाठी खास करून या शिक्षण समिती, आपलं नियोजन समितीचे सभापती संभाजी शिंदे साहेब यांचीही संकल्पना आहे. दरवर्षी त्यांच्या माध्यमातून हे या ठिकाणी याचं आयोजन केलं तर मी खरं अर्थाने संभाजी शिंदे साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करीन. आणि त्यांची एक नवीन संकल्पना आहे की पुस्तकांचा प्रभाग, आणि या प्रभागामध्ये आज पुस्तकांचा प्रभाग म्हणून त्या ठिकाणी ते काम चालू करणार आहे. त्यासाठी देखील मी त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.